जय जय रामकृष्ण हरी. संत तुकाराम महाराज गाथा अभंग 246. संत तुकाराम महाराजांचे अभंग हे केवळ भक्तीचे शब्द नसून मानवी स्वभावावर केलेले अतिशय तीक्ष्ण निरीक्षण आहे. अभंग 246 मध्ये तुकाराम महाराज अशा लोकांवर प्रखर भाषेत टीका करतात जे बाहेरून सजलेले, मोठ्या लोकांच्या संगतीत असलेले दिसतात, पण आतून मात्र पूर्णपणे पोकळ, क्रियाहीन आणि विवेकशून्य असतात. या अभंगातून संगतीचा प्रभाव, बीज आणि फळ यांचे नाते आणि अयोग्य व्यक्तीकडे आलेल्या श्रेष्ठ गोष्टींची दुर्दशा हे अत्यंत प्रभावी रूपकांमधून समजावून सांगितले आहे. हा अभंग आपल्याला स्वतःकडे पाहायला भाग पाडतो. अभंग 246. चुंबळीचा करी चुंबळीशी संग, अंगी वसे रंग क्रियाहीन. तुकाराम महाराज येथे संगतीचे अतिशय मार्मिक उदाहरण देतात. चुंबळी म्हणजे रंगीबेरंगी पण आतून निरुपयोगी वनस्पती. चुंबळी जर चुंबळीशीत संग करेल तर त्या संगतीतून काहीच निर्माण होणार नाही. रंग असेल, देखावा असेल, पण क्रिया नसेल, फलन नसेल, उपयोग नसेल. संत सांगतात की केवळ बाह्य आकर्षण, बोलण्याची चतुराई किंवा दिखाऊ भक्ती यामुळे माणूस मोठा ठरत नाही. आजच्या समाजात अनेक लोक मोठ्या लोकांच्या जवळ वावरतात, धार्मिक शब्द बोलतात, भगवे कपडे घालतात, पण त्यांच्या आचरणात बदल नसतो. त्यांचं जीवन क्रियाहीन असतं. ना सेवा, ना संयम, ना सदाचार. तुकाराम महाराज सांगतात की अशा संगतीत राहून माणूस स्वतःलाही निष्क्रिय बनवतो. जशी चुंबळी दुसऱ्या चुंबळीला काही देऊ शकत नाही, तसाच विवेकहीन माणूस दुसऱ्याला काही देऊ शकत नाही. ही ओळ आपल्याला प्रश्न विचारायला लावते. आपली संगत कोणासोबत आहे? आपण फक्त रंग आणि रूप पाहतोय की जीवन बदलणारी संगत शोधतोय? ओळ 2. बीजा ऐसे फळ दावी परिपाकी, परिमळा लौकिकी जाती ऐसा. या ओळीत संत कर्मसिद्धांत अतिशय स्पष्ट करतात. बीज जसं असेल तसंच फळ मिळणार. आंब्याचं बीज पेरलं तर कडू फळ येत नाही आणि काटेरी बीज पेरलं तर गोड फळ अपेक्षित नसतं. माणसाचं अंतःकरण, त्याचे विचार, त्याची वृत्ती हेच बीज आहे. त्यातूनच त्याचं भविष्य घडतं. तुकाराम महाराज येथे लौकिक परिमळ म्हणजे प्रसिद्धी, मान, प्रतिष्ठा सुद्धा माणसाच्या अंतर्गत गुणवत्तेवर अवलंबून असते. जे लोक बाहेरून मोठे दिसतात पण आतून नीच विचारांचे असतात, त्यांचा लौकिक फार काळ टिकत नाही. सुगंध फक्त तेव्हाच टिकतो जेव्हा फूल खऱ्या अर्थाने सुगंधी असतं. आज अनेक जण शॉर्टकटने प्रसिद्धी मिळवतात, खोट्या गोष्टींनी नाव कमवतात, पण वेळ आली की त्यांची खरी ओळख समोर येते. तुकाराम महाराज सांगतात, बीज शुद्ध ठेवा, फळ आपोआप शुद्ध येईल. ओळ 3. माकडाच्या गळा रत्न कुळांगना, सांगून या सुना बिदी धुंडी. ही ओळ अत्यंत कठोर पण वास्तव आहे. माकडाच्या गळ्यात रत्न घातलं तरी त्याला त्याची किंमत कळत नाही. तो ते रत्न सांडून सुना आणि बिदी शोधत फिरेल. म्हणजेच अयोग्य व्यक्तीकडे आलेली श्रेष्ठ गोष्ट वाया जाते. संत सांगतात की विद्या, पैसा, सत्ता किंवा संतसंग हे सगळं योग्य व्यक्तीकडेच शोभतं. ज्याच्याकडे विवेक नाही, संयम नाही, त्याच्याकडे आलेली मोठी संधीही त्याला उद्ध्वस्त करते. आज आपण पाहतो, अयोग्य माणसाच्या हातात सत्ता आली की तो समाजाचा नाश करतो. ही ओळ आपल्याला सावध करते. आपण रत्नासारख्या गोष्टींची किंमत ओळखतो का की माकडासारखा वागतो? ओळ 4. तुका म्हणे ऐसा व्याली ते गाढवी, फजिती ते व्हावी आहे पुढे. शेवटच्या ओळीत तुकाराम महाराज अंतिम निष्कर्ष देतात. जो माणूस अयोग्य संगतीत वाढतो, विवेक न लावता आयुष्य जगतो, तो पुढे फजितीपासून वाचू शकत नाही. ही फजिती फक्त बाहेरची नसते, आत्म्याची, आयुष्याची, प्रतिष्ठेची फजिती असते. संत येथे कोणाला शिवी देत नाहीत, तर इशारा देतात. वेळ असतानाच माणसाने स्वतःला सुधारलं नाही तर आयुष्य त्याला कठोर धडे शिकवतं. आज नाही तर उद्या परिणाम अटळ असतो. शिकवण. अभंग 246 आपल्याला 3 महत्त्वाच्या गोष्टी शिकवतो. पहिली, संगती फार महत्त्वाची आहे. रिकाम्या विवेकशून्य लोकांच्या संगतीत राहिलं तर आपलाही विकास थांबतो. दुसरी, बीज आणि फळाचा नियम अटळ आहे. आपण जसे विचार पेरतो तसेच परिणाम मिळतात. तिसरी, अयोग्य नसताना मिळालेली मोठी गोष्ट आपल्याच नाशाचं कारण बनते. संत तुकाराम महाराज आपल्याला बाह्य दिखाव्यापासून सावध करतात. केवळ रंग, पद, प्रसिद्धी किंवा जवळीक यामुळे माणूस मोठा ठरत नाही. अंतःकरण शुद्ध, बुद्धी विवेकी आणि आचरण नीट असेल तरच जीवनाला अर्थ मिळतो.
हा अभंग आपल्याला आत्मपरीक्षण करायला लावतो. आपण कोणत्या संगतीत आहोत, आपलं बीज कसं आहे आणि आपल्याला मिळालेल्या गोष्टींची किंमत आपण ओळखतो का? आजच थांबून स्वतःला एक प्रश्न विचारा, मी रंगात अडकलोय की सत्याच्या मार्गावर चाललोय? जर हा अभंग तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर तो फक्त ऐकून थांबू नका, आयुष्यात उतरवा. संतांचे शब्द वाचणं सोपं आहे, पण त्यावर जगणं हेच खरं भक्तीचं लक्षण आहे. रामकृष्ण हरी.